नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी. बघा ना, बोलता बोलता श्रावणाचा दुसरा सोमवारसुद्धा आला. यंदा श्रावणाचे एकूण 4 सोमवार आहेत. त्यापैकी मागच्याच आठवड्यात आपण श्रावणाचा पहिला सोमवार केला, नागपंचमी देखील साजरी केली. आता हा श्रावणाचा दुसरा सोमवार. तर या सोमवारच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील किंवा काही शंका तयार झालेल्या असतील की या सोमवारचं व्रत कसं करावं, पूजा कशी करावी, शिवामूठ कोणत्या धान्याची वाहावी, या दिवशी तर एकादशीसुद्धा आहे आणि आपण जर एकादशी आणि सोमवार ही दोन्ही व्रत करत असू तर उपवास नेमका कधी सोडायचा किंवा कोणतं व्रत आपण प्रामुख्याने करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील. तरीही या व्यतिरिक्त काही अजून प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलचं नाव आहे दिल्लीकर मराठी. या चॅनलवर तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक प्रकारची माहिती, वेगवेगळ्या पुराणकथा, त्याचबरोबर व्रतवैकल्यांच्या पूजा अर्चा साध्या सोप्या पद्धतीने कशा कराव्यात, त्याचबरोबर सणावारांची माहिती असलेले व्हिडिओ, सणावारांच्या वेळेस देखील आपण पूजा मांडतो. तर आजच्या धावपळीच्या युगातून वेळ काढत आपण योग्यरित्या पूजा मांडणी कशी करावी किंवा व्रतवैकल्यसुद्धा कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो, ज्योतिषशास्त्रीय माहिती असेल, वास्तुशास्त्रीय उपाय असतील, सगळ्या विषयांचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. म्हणूनच म्हटलं, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा हर हर महादेव. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 24 ऑगस्ट 2026 या दिवशी श्रावणाचा दुसरा सोमवार आलेला आहे आणि याच दिवशी पुत्रदा एकादशीसुद्धा आहे. तर मग आपण एक एक करून सगळी माहिती व्यवस्थितपणे समजून घेऊया. श्रावणाचा सोमवार हा भगवान शिवांना समर्पित असतो. या दिवशी आपण भगवान शिवशंकरांच्या नावाने उपवास धरतो. तर श्रावणी सोमवारचा उपवास हा दिवसभर केला जातो. संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपण हा उपवास सोडतो किंवा बऱ्याच घरी संध्याकाळी 5 वाजतासुद्धा उपवास सोडण्याची पद्धत आहे. म्हणजे जेव्हा सूर्य मावळण्याची वेळ होते तेव्हासुद्धा आपण हा उपवास सोडू शकतो. तुमच्याकडे नक्की कोणती पद्धत पाळतात मला कमेंट करून नक्की सांगा. कारण जसा भाग बदलतो, प्रदेश बदलतो, त्यानुसार व्रतवैकल्य करण्याची पद्धत किंवा पूजा अर्चा करण्याची पद्धत यामध्ये विविधता आढळते. पण कोणतंही व्रत असो, कोणतीही तिथी असो, आपण ती सकाळी सूर्योदयापासून पाळत असतो. कारण आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये उदय तिथीनुसार सणवार, व्रतवैकल्ये, पूजा अर्चा यांच्या तिथी पाळण्याची पद्धत आहे. आता सगळ्यात आधी विषय हा की या दिवशी एकादशीसुद्धा आहे. तर मग आपण एकादशीचं सुद्धा व्रत दर 15 दिवसाला करतो आणि श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा आपलं श्रावणाच्या महिन्यामध्ये असतंच. तर मग नेमका कोणता उपवास धरावा किंवा एकादशी असल्यामुळे उपवास आपण कधी सोडावा, तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे समजावून सांगते की जरी तुम्ही एकादशी करत असाल आणि श्रावणाचा सोमवारसुद्धा तुमचा राहत असेल तर आपल्या सर्वांना हे माहिती आहे की एकादशीचा उपवास हा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून धरला की दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर किंवा आपली जी सकाळची जेवणाची वेळ असते तेव्हा आपण सोडू शकतो. तर मग जेव्हा अशी 2 व्रतवैकल्य एकाच दिवशी येतात तेव्हा प्रामुख्याने ज्या व्रताला महत्त्व देणं योग्य आहे ते व्रत आपण करावं. त्यातलं दुसरं व्रत आपल्याला करण्याची गरज नसते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण पशुपती व्रताचे सोमवार करतो तेव्हा जर एखाद्या सोमवारी एकादशी आली तर आपल्याला काय सल्ला दिला जातो की आपण त्या दिवशी पशुपतीचंच व्रत करावं. एकादशी आपण त्या दिवशी नाही केली तरीही चालेल. कारण दोन्हीही व्रतं आपण एकाच दिवशी करण्याचा प्रयत्न केला आणि समजा दोघांचीही म्हणजे व्रताचं पारण करण्याची वेळ वेगवेगळी असेल तर कोणतंच व्रत आपल्याला लागू पडणार नाही किंवा आपल्याकडून ते पावनच होणार नाही. म्हणजे थोडक्यात पावन होणार नाही याचा अर्थ असा की कोणत्याच व्रताचा व्यवस्थित लाभ आपल्याला मिळणार नाही दोन्ही आपण एकाच वेळी करायला गेलो तर. कारण
बघा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर आपण एका वेळेस एक काम हाती घेतलं आणि त्याच्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित करून ते काम केलं तर ते नक्की चांगल्या पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो. पण आपण एकाच वेळा जास्त कामं हातात घेतली की मला हे पण करायचे, ते पण करायचे आणि ते पण करायचे, तर आपल्याकडून एकही काम व्यवस्थित होणार नाही. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या अशा पद्धतीने ते होईल. त्याच्यामुळे व्रतवैकल्यांच्या बाबतीत सुद्धा हेच सांगितलं जातं की आता सध्या श्रावणाचा महिना सुरू आहे आणि श्रावणाचा सोमवार आपण करतो, तर हे व्रत करण्याची संधी आपल्याला पूर्ण एका वर्षातून मिळत असते. म्हणजे आता आपण यंदा श्रावणाचे जे काही 4 सोमवार करू, तर याच्यानंतर आपल्याला ही संधी डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणजे 2027मध्ये मिळणार आहे. एकादशी तशा दर 15 दिवसाला येतात. त्याच्यामुळे मग आपण ही एकादशी न करता सोमवार जरी केला, तसेच भगवान शिव यांच्या नावाने आपण सोमवार करतो, त्यांना समर्पित असणारे हे श्रावणी सोमवार असतात. एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहेत. तर भगवान शिव आणि भगवान विष्णू हे एकसारखे नाहीत किंवा एक समान नाही, पण ते एकरूप आहेत. एक समान असणं, एकसारखे असणं आणि एकरूप असणं याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे ते एकरूप आहेत. त्याच्यामुळे इथे आपण भगवान शिवांना समर्पित असलेला श्रावणी सोमवार जरी केला तरीसुद्धा चालतं. त्याच्यामुळे तुम्ही एकादशी करत असाल तर मग तुम्ही एकादशीचं व्रत या दिवशी नाही केलं तरीही चालेल. किंवा तुम्हाला जर ते करायचंच असेल तर यावेळेस 2 एकादशी आहेत. बघा, आता पुत्रदा एकादशी जरी असली तरी पण ती 2 दिवसांमध्ये विभागलेली आहे. यंदाची पुत्रदा एकादशी आदल्या दिवशी स्मार्त एकादशी आहे रविवारी आणि सोमवारी आहे भागवत एकादशी. तर संसारी माणसाने भागवत एकादशीचं व्रत करावं असं सांगितलं जातं. आणि आपल्याला समजा रविवारी ते व्रत करता आलं नाही किंवा आपण सोमवार करायचा म्हणून आदल्या दिवशी ते व्रत धरलं नाही एकादशीचं, तर तरीही प्रश्न तयार झालाच असता की आपण तो उपवास कधी सोडायचा. रविवारी जरी उपवास धरला तरी सोमवारी आपण तो कधी सोडायचा हा प्रश्न तयार झालाच असता. तर आपल्याला काय करायचं आहे, एकादशी आपण नाही केली तर चालणारच आहे, तो काही विषय नाही. तरीसुद्धा तुम्हाला एकादशी करायची असेल तर बऱ्याच वेळा बघा आपल्याकडून चुकून माकून एकादशी मोडली तर आपण काय करतो, द्वादशीच्या दिवशी एकादशीचा म्हणून उपवास धरतो. म्हणजे द्वादशीचा संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्र आणि त्यानंतर आपण त्रयोदशीच्या दिवशी सकाळी उपवास सोडतो. तर तुम्हाला समजा एकादशी करायचीच असेल, कारण ही आहे पुत्रदा एकादशी, आणि तुम्हाला जर तिचं व्रत करायचंच असेल तर ते व्रत तुम्ही 25 ऑगस्ट 2026ला मंगळवारच्या दिवशी करू शकता. म्हणजे मंगळवारी सकाळी तुम्ही उपवास धरला तर बुधवारी सकाळी तुम्ही तो उपवास सोडू शकता. ज्यांना खास संतान प्राप्तीसाठी, त्यातल्या त्यात पुत्र व्हावा याच्यासाठीच हा उपवास धरायचा असेल तर तो तुम्ही द्वादशीच्या दिवशी केला तरी पण काही बिघडणार नाही. कारण एकादशीचं व्रत आपण धरतो एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी सोडतो. पण खरं बघायला गेलं तर एकादशीचं व्रत हे दशमी, एकादशी आणि द्वादशी असं 3 दिवसीय असतं. तर या व्रताचा देखील तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, कारण पुत्रदा एकादशीसुद्धा वर्षातून 2दाच येते. त्याच्यामुळे पुत्रदा एकादशीचं व्रत आपल्याला करायचं असेल तर आपण ते 25 ऑगस्टला सुरू करून 26 ऑगस्टला सकाळी सूर्योदयानंतर सोडू शकतो. म्हणजेच व्रताचं पारण करू शकतो. तर मी आशा करते तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल. आता श्रावणाचा सोमवार आपल्याला करायचा आहे, 2रा सोमवार. तर या दिवशीसुद्धा आपण जशी पहिल्या श्रावणी सोमवारी पूजा केली तशीच करायची आहे. जसं की आपल्या घरी शिवलिंग असेल तर आपण त्याचा अभिषेक वगैरे करून त्यानंतर शिवलिंगाला गंध लावून बेलपत्र, फूल अर्पण करून त्याच्यानंतर शिवलिंगावर शिवामूठ वाहायची, शिवलिंगाच्या समोर नैवेद्य अर्पण करायचा आणि त्याच्यानंतर आपण शिवलिंगाची आरती करायची. या पद्धतीने पूजा करू शकतो. आणि जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही एकतर मंदिरात जाऊन ही पूजा करू शकता, म्हणजे तिथेच शिवामूठ वाहू शकता, नैवेद्य किंवा पूजा साहित्य तिथेच अर्पण करू शकता. किंवा याला अजून एक पर्याय आहे की तुम्ही घरच्या घरी मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग तयार करा आणि पूजा झाल्यानंतर काही वेळाने तुम्ही ते शिवलिंग विसर्जन करू शकता. अशा पद्धतीने देखील तुम्हाला पूजा करता येईल. तर काय करायचं,
आपल्याकडे जे शिवलिंग आहे किंवा जे आपण बनवलेलं आहे, तर सर्वात आधी शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा. आता या सोमवारी तुम्हाला शिवलिंगाला म्हणजे शिवलिंगाची पूजा करताना संकल्प घेण्याची गरज नाही, कारण संकल्प आपण पहिल्याच सोमवारी घेत असतो. कारण व्रत जेव्हा आपण सुरू करतो त्या दिवशी संकल्प केला की प्रत्येक वारी मग तो संकल्प घेण्याची गरज नाही. पण ज्यांनी कोणी श्रावणाचा पहिला सोमवार केला नाही त्यांचा जर प्रश्न असेल की आता श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी आम्ही उपवास केला तर चालेल का, किंवा असंच असतं का की आपण पहिल्या सोमवारीच उपवास धरायला पाहिजे, नंतर आपल्याला धरता येत नाही, तर असं काही नाही आहे. काही अडचणींमुळे किंवा लक्षात न राहिल्यामुळे जे काही असेल, पण तुम्ही श्रावणाचा समजा पहिला सोमवार केलेला नसेल तर तुम्ही श्रावणाचा दुसरा सोमवारसुद्धा धरू शकता. म्हणजे बघा, श्रावणामध्ये जेवढे सोमवार येतात त्यापैकी आपण एखादा जरी श्रावणी सोमवार केला, म्हणजे एखाद्या जरी श्रावणी सोमवारचं आपण व्रत केलं, उपवास केला, पूजा केली तरीही चालतं. त्याच्यामुळे शंका काही मनामध्ये ठेवू नका. आणि समजा तुम्ही दुसरा श्रावणी सोमवार धरणार आहात आणि तुम्हाला याच्यापुढे जेवढे सोमवार येतील श्रावणाचे तेवढे करायचे असतील, तर मग तुम्ही या दुसऱ्या श्रावणी सोमवारी तसा संकल्प करा की मी पहिला सोमवार करू शकलो नाही किंवा करू शकले नाही, आता मी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारपासून व्रत सुरू केलं आहे आणि मी ते पूर्ण शेवटच्या श्रावणी सोमवारपर्यंत करणार आहे. म्हणजे श्रावणाचा दुसरा सोमवार, तिसरा सोमवार आणि चौथा सोमवार असे 3 सोमवार मी करणार आहे, असं तुम्ही संकल्पामध्ये सांगा. किंवा तुम्हाला एक दिवसीय फक्त एकच सोमवार करायचा आहे हा, तर मग तुम्ही संकल्प घेऊन तसं सांगा की मी एकच सोमवार श्रावणाचा करते किंवा करतोय, पण तो मनापासून आणि श्रद्धेने करतोय. तुमच्या पद्धतीने तुम्ही संकल्पामध्ये सांगायचं. संकल्प घेणं म्हणजे काय, आपण ते व्रत कशासाठी करतोय, आपला त्यामागचा उद्देश काय, किंवा आपण ते कशा पद्धतीने करणार आहोत, तर ते सगळं सांगणं होय. तर मी तुम्हाला सांगितलं की सर्वात प्रथम शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करायचा. त्याच्यानंतर आपण समजा पंचामृत बनवून घेतलेलं असेल किंवा रेडीमेड आणलेलं असेल तर पंचामृत किंवा नुसतं दूध नाहीतर दही यापैकी एखाद्या पदार्थाचा अभिषेक करून घ्यायचा. आणि तुम्हाला जर पंचामृत, दूध, दही यापैकी कशाचाही अभिषेक करायचा नसेल तर तुम्ही फक्त पाण्याचा अभिषेक केला तरीही चालतं. किंवा तुम्ही चंदन पावडर असते किंवा चंदनाची पेस्ट आपल्याकडे असते, तर चंदन पावडर असेल तर ती पाण्यामध्ये मिसळायची आणि चंदनाच्या पाण्याने अभिषेक करू शकता. कुणी कापुराच्या पाण्याने अभिषेक करतं, कुणी गुलाब पाण्याने करतं, कुणी गंगाजलाने करतं. तर आपल्याकडे समजा चंदनाची पेस्ट असली तर आपण ती पूर्ण शिवलिंगाला लावून घेऊ शकतो, पण हे आपल्याला फक्त रेडीमेड शिवलिंगाच्या बाबतीतच करता येतं. त्याच्यामुळे तुम्ही पेस्ट असेल तर ती पूर्ण अशी शिवलिंगाला लावून घ्यायची आणि त्यानंतर पुन्हा हळूहळू पाण्याची धार सोडत, शक्यतो एकच धार अशी आपल्याकडून सोडली जाईल अशा पद्धतीने ती धार शिवलिंगावर धरायची आणि मग ते शिवलिंग संपूर्ण स्वच्छ करून घ्यायचं पाण्याने. तर मग स्वच्छ करून झालं की त्याच्यानंतर शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं. जिथे आपल्याला त्याची स्थापना करायची आहे तिथे व्यवस्थितरित्या स्थापना करून घ्यायची. म्हणजे खाली काहीतरी तुम्ही पांढरं कापड अंथरा, थोडेसे तांदळाचे दाणे, म्हणजे निदान 5 तरी अक्षता ठेवा किंवा बेलपत्र ठेवा. बेलपत्र इथे पालथं ठेवण्याची गरज नाही. आपण जे शिवलिंगाला जी बाजू बेलपत्राची टेकते तर त्या पद्धतीने जरी आपण बेलपत्र ठेवलं आणि त्याच्यावर शिवलिंग ठेवलं तरीही चालतं. बऱ्याच जणांना असे अनेक छोटे मोठे प्रश्न पडतात, त्याच्यामुळे सविस्तर असं स्पष्टीकरण देऊन सांगण्याची गरज पडते. तर मग बेलपत्रावर किंवा अक्षतांवर तुम्ही शिवलिंग स्थापन करा. त्याच्यानंतर शिवलिंगाला एकतर विभूती म्हणजे भस्म लावा किंवा तुम्ही चंदनाचा गंध लावू शकता, अष्टगंधाचा गंध लावू शकता किंवा तुम्ही गुलाल लावला तरीही चालतं. म्हणजे यापैकी एखादा गंध शिवलिंगाला लावून घ्या. त्याच्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र वाहा पालथ करून 1, 3, 5, 7, 9, 11 किंवा 1008 या संख्येपर्यंत आपण कितीही बेलपत्र वाहू शकतो. पण मी तुम्हाला सांगेल की आपण व्रताच्या निमित्ताने एक नियम अवश्य पाळत असतो किंवा पाळायलाच हवा, की आपण व्रत करतोय तर ते सात्विक पद्धतीने व्हायला हवं.
कोणत्याही झाडाला, प्राण्याला, पक्षाला आपल्यामुळे त्रास होऊ नये किंवा हानी पोहोचू नये हा आपला प्रयत्न असतो. त्याच्यामुळे विकत जर तुम्ही एवढी पानं आणली तर त्याची काही अडचण नाही, कारण तिथे तुम्ही काहीतरी त्याचं मूल्य दिलेलं असतं, पैसे दिलेले असतात. पण जेव्हा आपण झाडाची पानं आणायला जातो, सोमवारी तर तसा बेल तोडू नये, पण तरीसुद्धा काही जण चूक करतात. आदल्या दिवशी का होईना तोडून ठेवू की आपल्याला एवढे एवढे पानं शिवलिंगावर वाहायचेच आहेत. पण मी तुम्हाला सांगते की एवढी पानं अजिबात वाहू नका. एक पान वाहिलं काय आणि 1000 पानं वाहिली काय, महत्त्व सारखंच आहे. त्याच्यामुळे एक जरी पान आपण मनापासून अर्पण केलं तरीसुद्धा पुरेसं आहे. तर तुम्ही हे काम करू शकता की एखादं बेलपत्र शिवलिंगावर वाहा. एक पांढऱ्या रंगाचं फूल किंवा ऋतुमानानुसार तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील तर त्यातली म्हणजे जेवढी फुलं तुम्हाला वाहायची आहे विषम संख्येमध्ये तेवढी तुम्ही वाहू शकता. त्याच्यानंतर शिवलिंगाला अक्षता अर्पण करायच्या. आणि या सोमवारी आहे शिवामूठ तीळ. आता प्रश्न पडतो, तिळाची शिवामूठ आहे, मग काळे तीळ वाहायचे की पांढरे तीळ? तर आपल्याला श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर अभिषेक करण्याचं धान्य म्हणून जी मूठ वाहायची असते तर ती असते तिळाची शिवामूठ, आणि ती आपल्याला पांढऱ्या तिळांचीच वाहायची असते. तर आपल्या उजव्या हातावर आपण तीळ ठेवायचे. तुम्ही अगदी चिमूटभर तीळ ठेवले तरीही चालतं. आता शिवामूठ नाव आहे तर काही जणांना वाटतं की एकदम मूठ भरून आपल्याकडे तीळ असले पाहिजे, तर असं नाही. तर आपण हे धान्य मुठीत पकडून शिवलिंगावर वाहतो म्हणून तिला शिवामूठ म्हणतात. त्याचा शब्दशः अर्थ असा घेऊ नका की आपल्याला एकदम मूठ भरूनच तीळ वाहायचे आहेत. तुम्ही वाहिले तर तो तुमचा दानाचा विषय आहे. तुमची इच्छा असेल की मला पूर्ण मूठ भरून तीळ वाहायचे आहे तर नक्की वाहू शकता. पण देव आपल्याला काही असं म्हणत नाही की तुम्ही एकदमच भरभरून सगळं मला अर्पण करा. आपण जेवढी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करू पण ती मनापासून आणि श्रद्धेने करू तर ती नक्कीच आपल्याला व्यवस्थित फळ देते, शीघ्र फळ देते. आणि जिथे आपण दिखावा करतो पण आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा भाव नाही, श्रद्धा नाही किंवा तशी भावना नाही, तर तुम्ही कितीही काही अर्पण केलं तर त्याचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. हवं तर ते तीळ तुम्ही गोरगरिबांना काहीतरी पदार्थ बनवून दान केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्याच्यामुळे अगदी चिमूटभर किंवा मोजून तुम्ही 5 किंवा 7 जरी तीळ घेतले आणि किंवा एक तीळ जरी घेतला मुठीमध्ये आणि तो शिवलिंगावर मनापासून अर्पण केला तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. देव आपली फक्त श्रद्धा आणि मनातला शुद्ध भाव बघत असतो, एवढं लक्षात ठेवा. तर आता बरेच जण शिवामूठ वाहताना चूक करताय की काहींना वाटतं की काळे तीळच वाहायचे, पांढरे तीळ वाहायचे नाही. तर त्याचं उत्तर मी पहिल्यांदा देते, त्याच्यानंतर शिवामूठ वाहताना काय काय चुका होत आहेत ते सुद्धा समजून सांगते. तर मंडळी, आपण काळे तीळ हे पितरांच्या विधीमध्ये वापरत असतो. पितरांचं काही कार्य असेल, पितरांच्या नावाने आपल्याला काही दान करायचं असेल तर तेव्हा आपण काळे तीळ वापरतो. पण इथे भगवान शिवांची पूजा आहे. आता ही गोष्ट आहे की पितरसुद्धा शिवलिंगाच्या तिथे बसलेले असतात. तर आपण जेव्हा शिवलिंगाची पूजा करतो तर तेव्हा आपण एक प्रकारे आपल्या पितरांचं सुद्धा दर्शन तिथे घेत असतो. पण ही खास करून शिवामुठीची पूजा आहे किंवा शिवामुठीचं हे आपलं व्रत आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला काळे तीळ वाहून चालत नाही, इथे आपल्याला पांढरेच तीळ वाहायचे असतात. तर मग तुम्ही पांढरे तीळ मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि अंगठा वर आला पाहिजे. म्हणजे तो आपण मध्ये दाबून घेतला किंवा वरती ठेवला त्याची काही अडचण नाही. पण काही जण चूक काय करताय माहिती का, शिवलिंगावर अंगठ्याच्या बाजूने ते धान्य सोडताय, म्हणजे अशी उलटी शिवामूठ धरताय की अंगठ्याची बाजू शिवलिंगाच्या वर येईल अशा पद्धतीने. तर असं आपल्याला करायचं नाहीये. आपण जेव्हा ती मूठ पकडू तर करंगळीची बाजू शिवलिंगावर धरली जाईल आणि अंगठा वर येईल अशा पद्धतीने आपल्याला ती शिवामूठ पकडायची आहे. आणि जेव्हा आपण ते धान्य शिवामुठीतून खाली शिवलिंगावर सोडतो तर सगळ्यात शेवटी करंगळीचा स्पर्श होऊन ते शिवलिंगावर पडलं पाहिजे. अशा पद्धतीनेच आपल्याला शिवलिंगावरती शिवामूठ सोडायची असते. तर बरेच जण उलटी शिवामूठ धरून शेवटी अंगठ्याने म्हणजे अंगठ्याचा स्पर्श होऊन ते धान्य शिवलिंगावर पडेल अशा पद्धतीने कृती करतायत. तर हे अतिशय चुकीचं आहे. आपण पितरांच्या नावाने जेव्हा तर्पण करतो तेव्हा अशा पद्धतीची कृती आपल्याकडून होत असते किंवा तेव्हा अशी मुद्रा असते की अंगठ्याची बाजू खाली येते. तर असं काही मुळीच करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण कोणत्याही धान्याची शिवामूठ म्हणजे आता प्रत्येक सोमवारी वेगवेगळं धान्य आहे. जसं की पहिल्या सोमवारी तांदूळ होते, आता तीळ आहेत. तर मग आपल्याला
त्या धान्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, म्हणजे ती शिवामूठ जी आहे ती ओलसर करून घ्यायची आहे. किंवा तुम्ही एका हातामध्ये काहीतरी पाण्याचं छोटं भांडं घ्या, तांब्या असेल, लोटी असेल किंवा छोटीशी वाटी असेल, तिच्यात पाणी घ्या आणि शिवलिंगावर जेव्हा तुम्ही ते धान्य हळूहळू सोडत असतात तर दुसऱ्या हाताने वरून तुमच्या त्या मुठीवर पाणीसुद्धा तुम्ही पाण्याची धार धरा, म्हणजे पाणी आणि धान्य दोन्हीही शिवलिंगावर पडेल. कारण आपण शिवलिंगावर इतर वेळा फक्त द्रव पदार्थांचा अभिषेक करतो आणि श्रावणाच्या फक्त सोमवारच्या वेळेस आपण शिवलिंगावर धान्याचा अभिषेक करतो. त्याच्यामुळे मग या अभिषेकाला शिवामूठ असं म्हटलं जातं. तर सविस्तरपणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर उपवास आपल्याला असतो, देवाला नसतो. त्याच्यामुळे आपण कोणताही गोड पदार्थ किंवा जो पदार्थ उपवासाला आपण खात नाही, शाकाहारी पदार्थ, मग त्याच्यामध्ये तुम्ही गोडधोड करा किंवा तुमच्या आवडीने करा. अगदी दही भात ठेवला, साखरेचे दाणे ठेवले नैवेद्य म्हणून तरीही चालेल. पण आपल्याला उपवास आहे म्हणून देवाला सुद्धा उपवासाचेच पदार्थ आपण नैवेद्यात ठेवले पाहिजे असा कोणताही आग्रह नाही. आणि जरी तुम्ही तो उपवासाचा पदार्थ ठेवत असाल तर मग संध्याकाळी का होईना तुम्ही उपवास सोडण्याच्या आधी देवाला एक व्यवस्थितरित्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका. तर ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे. भगवान शिवशंकरांची आरती करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला शिवलीला अमृतमधला एखादा अध्याय वाचायचा असेल तर तो तुम्ही वाचू शकता किंवा तुमचं पारायण एखादं चालू असेल तर त्यानुसार तुम्ही हे करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला भगवान शिवांची स्तुती करण्यासाठी म्हणून त्यांच्या संबंधित जे काही आहे वाचन करण्यासारखं किंवा पठण करण्यासारखं तर ते आपण नक्कीच या दिवशी वाचू शकतो. शिवलिंगावर शिवामूठ वाहताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगीभुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे. किंवा तुम्ही मराठीमध्ये असं म्हणू शकतात. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची दिरा जावांची नंदांची भरताराची, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. किंवा आत्ताच्या जीवनशैलीनुसार, म्हणजे आता त्या कथेत सांगितलेलं आहे असं, त्याच्यामुळे आपण हा मंत्र म्हणतो. पण आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की असं माझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे, मग मी मंत्रामध्ये असं का म्हणायचं. तर असं आपल्याला म्हणायचं नसेल तर आपण साधं सरळ असं म्हणू शकतो. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, घरातल्या सर्वांचं कल्याण कर रे देवा. किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा. अशा पद्धतीने तुम्हाला म्हणता येईल. तर सर्व पर्याय मी तुम्हाला मंत्राचे सांगितले. आता यातला तुमच्यासाठी जो योग्य आहे किंवा तुम्हाला जो म्हणणं सोयीस्कर वाटतं तो मंत्र तुम्ही म्हणा. मराठीत तुम्ही अगदी साध्या सोप्या रीतीने ते म्हटलं तरीही चालेल. तुम्हाला सगळ्यात अगोदर मी संस्कृतमधला मंत्र सांगितलेला आहे, नमः शिवाय शांताय, जी सुरुवात आहे तर तो. तर मंडळी, आपल्याला व्रत करताना अतिशय सात्विकरित्या ते करायचं आहे. कुणालाही हिंसा, हानी आपल्याला पोहोचवायची नाही आहे. या दिवशी सत्य बोलायचं, खोटं अजिबात बोलायचं नाही. वाद, भांडणं, कटकट यापासून दूर राहायचं. दिवसभरात आपल्याला झोपायचं नाही आहे. रात्री आपण नेहमीप्रमाणे झोपू शकतो. या दिवशी ब्रह्मचर्य पाळायचं. आणि दिवसभरात आपण झोपायचं का नाही, कारण जेव्हा आपण व्रत करतो तर आपण देवाच्या नामामध्ये मग्न राहिलं पाहिजे किंवा आपल्या मनामध्ये देवाचं नामस्मरण सतत करत राहिलं पाहिजे किंवा व्यवस्थितरित्या एकरूप होऊन आपण देवाचं व्रत पूर्ण केलं पाहिजे. या अर्थाने आपल्याला मध्ये ते भंग होऊ नये किंवा आपण त्यासाठी काहीतरी गोष्टीचा त्याग करतो ना. उपवास म्हणजे काय, अन्नाचा त्याग, त्याचबरोबर वाईट विचारांचा त्याग, त्याचबरोबर आपण झोपेचा सुद्धा या दिवशी त्याग करायचा आणि देवाच्या नामस्मरणामध्ये आपण आपला दिवस घालवायचा. आता त्यासाठी तुम्हाला मोठमोठ्या पूजाच करत राहायच्या आहे किंवा दिवसभर काहीतरी वाचतच बसायचं आहे असं नाही. तुमच्या या म्हणजे संसारी आयुष्यातून तुम्हाला वेळ काढून जेवढं काही करता येईल तेवढं करा. बाकीच्या वेळेत तुम्ही तुमचं काम देखील पूर्ण करू शकता. पण आपल्याला सणावारांच्या निमित्ताने, व्रतवैकल्यांच्या निमित्ताने एक नवा उत्साह येत असतो आणि तोच तर आपल्या जीवन जगण्याचा काहीतरी आधार बनून जातो. म्हणजे दररोजचं तेच आयुष्य जगून आपल्याला बऱ्याच वेळा कंटाळा येतो की काय माझ्या आयुष्यामध्ये तेच चालू आहे, नवीन असं काहीच नाही. तर व्रतवैकल्य, सणवार एक नवीन आशेचा किरण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येत असतात. तर आपण सकारात्मक रीतीने आपल्यामध्ये
त्याला अंगीकारण्याचा किंवा भिनवण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून आपण एक चांगल्या पद्धतीने देवाची सेवा कशी केली किंवा देवाप्रती आपली श्रद्धा कशी दृढ केली, तर हाच संदेश आपल्याला या व्रताच्या निमित्ताने आपल्या मनामध्ये रुजवायचा आहे. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. यामध्ये मी तुम्हाला श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारची संपूर्ण माहिती दिली. एकादशी जरी असली तरी पण आपण हे व्रत कसं पूर्ण करू शकतो किंवा त्याला पर्याय काय, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. कसा वाटला व्हिडिओ, कशी वाटली माहिती, कमेंट करून तेवढं नक्की कळवा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ, पुराणकथांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ इथे देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओम नमः शिवाय.